स्पिल द टी विथ सर मध्ये सर तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद. वी वर व्हेरी एक्साइटेड टू मीट यू फर्स्ट ऑफ ऑल. तुमचं जे काही कार्य आहे ते सगळं ऐकून. येस. खरं तर आम्ही म्हणजे आम्हाला जेव्हा कळलं की हनुमंत सुळे सर इथे येत आहेत, तर वी वर व्हेरी हॅपी की हां, चला आता आपल्याला एका अशा समाजसेवकाला भेटायला म्हणजे आम्ही भेटणार आहोत, ज्याच्याकडे खूप सारा कार्याचा अनुभव आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आता इथे रिव्हील होणार आहेत या पॉडकास्टच्या माध्यमातून. नक्की नक्की. खरं तर तुमचा प्रवास अगदी खेडेगावात, आपण खेडेगाव पण नाही म्हणूया, अगदी रिमोट एरियापासून सुरू झालेला तुमचा प्रवास आणि ताज हॉटेलपर्यंतचा हा प्रवास तुम्ही केलाय आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये एक रेप्युटेड व्यक्ती म्हणून तुम्ही आज नावारूपाला आलेले आहात. तर ही जर्नी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खरंच एक असं म्हणू की स्वप्नवत हा प्रवास आहे. एक सुळेवाडीसारखं गाव, ज्या ठिकाणी अतिशय दुर्गम, सातारा सोलापूरच्या बॉर्डरवरचं ते गाव आहे आणि त्या ठिकाणी माझा जन्म झाल्यानंतर पुढे जी काय ती एक तर म्हटलं तर तो भाग मानदेशाचा पट्टा, तो भाग हा अतिशय दुष्काळी आहे. बऱ्याचशा गोष्टीची अडचण त्या ठिकाणी असताना सुद्धा आपण काय गोष्टी करायचे ठरवलं आणि आपण मनामध्ये एखादी काही गोष्ट बिंबवली तर आपण निश्चित चांगलं काही करू शकतो. शालेय शिक्षण त्या ठिकाणी आमचे जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं त्या ठिकाणी झालं. आमचे कराणी गुरुजी ते अतिशय कठोर आणि शिस्तबद्ध होते. त्यांच्यासोबत एक तांबोळी गुरुजी म्हणून होते. दोघांच्या मार्गदर्शनाखाली आमचं त्या ठिकाणी शिक्षण अतिशय जिल्हा परिषद लेवलचं पूर्ण झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी त्या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील, जे आपण म्हटलं जातं की रयत संस्था, ज्यांचं शिक्षणाची गंगा गरिबाच्या झोपडीपर्यंत खऱ्या अर्थाने ज्यांनी भागीरथी प्रयत्न करून पोहोचवली, असे कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना खरंच वंदनीय आहेत. त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझं हायस्कूलचं शिक्षण कर्मवीर विद्यालय पिलीव येथे पार पडलं आणि ते शिक्षणाचा परमोच्च शिखर असा होता की त्या 10वीच्या वेळेला त्या ठिकाणी मी शाळेमध्येच नाही तर पिलीव परिसरामध्ये प्रथम क्रमांकाने पास झालो आणि तीच तो माझ्या आयुष्यातला होता, तो पहिला संरक्षण होता. आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने माझी वाटचाल झाली. मुंबईला त्या ठिकाणी आल्यानंतर माझे मामा होते. मामाचं स्वप्न होतं की मामा मुंबई पोलीसमध्ये त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल होते. पण त्यांचे एक विचार होते की माझ्या बहिणीचा मुलगा शाळेत एवढा हुशार आहे, त्याने मुंबईला आलं पाहिजे. मुंबईला येऊन त्यांनी त्या ठिकाणी मी कुर्ल्यासारख्या एक मध्यमवर्गीय आणि स्लम एरियामध्ये तर राहिलो. परंतु मी एक छंद हे ठेवलं होतं की ठीक आहे, आपण त्या ठिकाणी जरी मुंबईमध्ये आलो तरी आपण या ठिकाणी परिस्थिती आहे काही असेल. सुरुवातीचे काही दिवस मी मामाबरोबर थांबलो. परंतु आपण म्हटलं की तरुणांना मी या ठिकाणी एक मेसेज देऊ इच्छितो की तुम्ही स्वतःचे परतीचे दोर कापायला शिका. आपण जसं म्हटलो ना की कोंढाणा किल्ला जिंकताना शेलार मामाने त्या किल्ल्यावरून एकच मेसेज दिला होता, तुम्ही एकतर उड्या मारून मरा किंवा तुम्ही लढून मरा. त्यांनी परतीचा दोर त्याकडे कापला गेल्यानंतर त्या ठिकाणी मराठी सैनिक शूरासारखे लढले आणि भले त्या ठिकाणी तानाजीची बलिदान झालं, शहीद झाले ते, परंतु कोंढाणा किल्ला जिंकला. तसं तरुणांनी सुद्धा आपले परतीचे दोर कापले पाहिजेत. मी मामाची इथं राहायला असताना सुद्धा मी ठरवलं मी या सेफ झोनमध्ये राहिलो तर माझं पुढं आयुष्यात करिअर होणार नाही. तिथून मी बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर मला त्या ठिकाणी भरत भिडे सारखे मित्र मिळाले, जो आता सध्या कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयामध्ये काम करतो. त्यांनी मला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये साथ दिली आणि तिथून माझा तो प्रवास एक चांगला चालू झाला. तर या अनुषंगाने मला एक विचारायचं आहे सर की तुम्ही ज्या वेळेला स्कूलिंग करत होते किंवा त्यावेळेची जी शिक्षण होतं आणि आत्ताचं शिक्षण, यात तुम्हाला काय तफावत जाणवते? त्यावेळेला शिक्षणचा मुख्य जो फरक आहे ना आताचा, की त्यावेळेला शिक्षक आणि शिक्षण जितक्या सिरियसली होतं ना, आणि त्यावेळेला कुठेही आई वडिलांचा इंटरफेरन्स नसायचा आणि पूर्णपणे त्या विद्यार्थ्याला किंवा त्या मुलाला शिक्षकाच्या ताब्यात दिलं जायचं. म्हणजे ती कुठल्याही प्रकारचा आईवडील इंटरफरन्स करून नव्हतो. आमच्या मुलाला गुरुजी तुमच्या ताब्यात दिलाय, सर तुमच्या ताब्यात दिलाय, आम्ही त्याचं भलं बुरं काही बघायला जाणार नाही. पण आजकाल पाहायला मिळतं की पेरेंट्स डेला आमच्या मुलाला असंच केलं पाहिजे, आमच्या मुलाचं तसंच झालं पाहिजे. हां, तुमचं ऑब्झर्वेशन वॉच पाहिजे, परंतु शिक्षकाच्या त्या पर्सनल एज्युकेशनच्या किंवा त्याच्या व्यक्तिगत ह्याच्यामध्ये एवढा इंटरफरन्स होतो की शिक्षकांना कुठेही फ्रीलान्सर मिळत नाही बऱ्याच वेळेला. आणि मग ते शिक्षक दबावात येतात आणि मग मी या मुलाला काहीतरी बोललो तर हा घरी जाऊन सांगेल, त्या मुलाला मी काहीतरी मारलं किंवा शिक्षा दिली तो घरी जाऊन सांगेल. ह्याची कुठेतरी ते लिमिटेशन आलेत.
आमच्या वेळेला असं होतं ना की शिक्षकांची काही तक्रार घरी घेऊन गेला का तुम्हाला पहिला मार, दुसरं काहीच होत नव्हतं. त्यामुळे शिक्षकाची तक्रार सांगण्याचा विषयच नाही. त्यामुळे शिक्षण जसं शिक्षक ज्या विद्यार्थ्याला असं काय घडवायचे ना की त्याला ते बरोबर मोल्ड करून आणायचे. आम्ही हा शिक्षकांनी कितीही मारलं तर घरी सांगत जाण्याचा विषय नाही. त्यामुळे शिक्षकांनी आम्हाला ठोकून 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 तुम्हाला मूर्ती तयार केली त्यांना जशी पाहिजे होती. आणि आजही मी म्हणतो की ज्या मूर्तीवरती शनीचे घाव पडत नाहीत ना तर ती मूर्ती बनणार नाही. आणि जर ज्याची घाव घ्यायची तयार नसेल त्यानं पायरीचा दगड बनायचं. ही साधी संकल्पना आहे. त्यामुळे पायरीचा दगड होऊन दररोज लोक तुम्हाला तुडवून जाणार आहेत ते मान्य करायचं. त्या शनीचे घाव घेऊन तुम्ही मूर्ती बनायचं ही जे त्याने ठरवायचं. आणि मी आईवडिलांना असं सांगेल की तुम्ही सुद्धा आपल्या मुलाला पूर्णपणे शिक्षक हवाले करा. कुठल्याही शिक्षकाला असं वाटत नाही की माझा विद्यार्थी कुठेही कमी असला पाहिजे. त्याला असं वाटतं की माझ्यापेक्षा माझा विद्यार्थी उच्च स्थानावर गेला पाहिजे. जसे रमाकांत आचरेकरांनी सचिन तेंडुलकरला घडवले. बरोबर आहे. आज त्याच रमाकांत आचरेकरांचं नाव आपण पाहिल्यानंतर सचिनचं नाव बरोबर जोडलं जातं. हे असे शिक्षक आणि विद्यार्थी शालेय जीवनात सुद्धा असे कितीतरी चांगले शिक्षक आहेत. आणि जी त्यावेळी अटॅचमेंट असायची ते आता कुठेही अटॅचमेंट दिसत नाही. पर्यायाने त्याला काही शिक्षकच कारणीभूत आहे असं समजू नये. आई वडीलही आणि कुटुंबिक आणि विद्यार्थी सुद्धा त्याला कारणीभूत आहेत हेच मला सांगायचं. तुम्हाला अनेक पारितोषिकही मिळालेली आहेत ना. रोहित शर्मांच्या हस्ते तुम्हाला पारितोषिक मिळालेलं आहे. मूळ म्हणजे दिनेश लाड आहेत ना रोहित शर्माचे कोच, त्यांच्या हस्ते माझा सत्कार केला गेला ITC ग्रँड हॉटेलला मुंबईमध्ये. तर तो एक किस्सा मी तरुणांना आणि इतरांना सांगू इच्छितो की त्यावेळी दिनेश लाड साहेबांनी सांगितलेलं की मी रोहित शर्माला तर घडवलंच की रोहित शर्मा असा क्रिकेटर आहे की वन डे क्रिकेटमध्ये 3 वेळा डबल सेंचुरी केली. डबल सेंचुरी करणारे क्रिकेटर आहेत पण 3 वेळा डबल सेंचुरी करणारा एकमेव क्रिकेटर आहे. त्यांनी रोहित शर्माला घडवलं ज्या परिस्थितीतून. आणि त्यांनी एक ॲडिशनल आम्हाला किस्सा खास सांगितला होता. मी पण तो होतो त्याच्याबरोबर. त्यांनी सांगितलं आम्ही शार्दूल ठाकूरला तुम्ही जर कसं निवड केली आणि त्याला कशा पद्धतीने मागे मेहनत केली तर तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटेल. म्हटलं की शार्दूल ठाकूर ज्यावेळेस 10वीला होता आणि 10वीला असल्यानंतर तो पालघरला राहायला. पालघरवरून त्याला बोरिवलीला मला कोचिंगसाठी बोलवायचं होतं आणि त्याची आईचा पूर्ण विरोध होता. पण 10वीला आहे तुम्ही 2-2-2.5 तासाचा प्रवास आहे परत जाताना 2-2.5 तास एवढा सगळा प्रवासात तो कोचिंग कसा करणार ही सगळी परिस्थिती असताना त्याच्या आईने कुठेतरी त्यांना नकार देत होते. विशेष वाटेल आपण एखाद्या व्यक्तीला फॉलोअप घेताना 1दा 2दा 3दा घेईल विषय सोडून देऊ. पण लिटरली दिनेश लाड सरांनी त्याच्या आईला घरी 22 वेळा फोन केला. 22 वेळा फोन केल्यानंतर त्याच्या आईला कन्व्हिन्स केलं आणि एका कंडिशनवर आई कन्व्हिन्स झाली की मी तुमच्या मुलाला माझ्या घरात ठेवतो आणि माझ्या घरात बोरिवलीला ठेवून मी त्याला कोचिंग देतो. आणि त्यांनी पत्नीला फशील विचारलं की बाबा मला याला कोचिंग करायचे तर मला त्याला घरात ठेवावं लागेल. तर ती पत्नीने सरळ सांगितलं की तुमचं घर आहे तुम्ही ठेवू शकता. आणि त्यांनी घरात त्या मुलाला ठेवलं शार्दूल ठाकूरला. आणि आज देशाला एवढा मोठा क्रिकेटर पाहायला मिळाला की शार्दूल ठाकूरच्या माध्यमातून आजच त्यांची मुंबईच्या कर्णधारपदी निवड झाली. म्हणजे सांगायचा उद्देश आहे की शिक्षक हा एवढा डिव्होटेड असतो मग तो क्रिकेटमधला असो किंवा पर्सनल लाईफ मधला असो शैक्षणिक क्षेत्रातला असेल किंवा माझ्यासारखा मी विकास अधिकारी आहे तसा मी सुद्धा एक माझ्यासाठी एजंट हे माझे स्टुडंट आहेत त्याचा शिक्षक असो. त्यामुळे तुम्हाला एवढं डिव्होटेड काम करावं लागतं त्यानंतरच तुम्ही कुठेतरी त्या ठिकाणी पोहोचलेला असता. हा एक दिनेश लाड साहेबांचा किस्सा होता तो पण तुम्हाला मी सांगितलं. हे जे पारितोषिक मिळालं होतं सर हे कशाबद्दल मिळालं होतं? तर आमच्याकडे कसं असतं LIC मध्ये $1 मिलियन राऊंड टेबल MDRTचा तुम्ही जेवढ्या एजंटना मिळवचाल त्या एजंटला त्यांचा जो कोण मेंटर म्हणजे आम्ही डेव्हलपमेंट मेंटर आहे यांचा एकत्रितरित्या त्या ठिकाणी सत्कार केला जातो. हा सेरेमनी वर्षातून एकदा LIC अरेंज करते मोठ्या हॉटेलमध्ये अरेंज करते आणि त्या ठिकाणी माझा आणि माझे बरोबरचे एजंट होते सदाशिव सरगर आणि बाकी त्यांचा त्या ठिकाणी सत्कार झाला होता. त्याच्यासाठी ते कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. आता सर खरं तर SIP चा जमाना आहे किंवा म्युच्युअल फंड्सचा जमाना आहे आणि सर्रास म्हणजे आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळतात आणि अगदी वेगवेगळ्या ऍपवरती सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे बरोबर. आणि LIC ही ते सगळं प्रोड्यूस करते किंवा LIC ही कडेही ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग लोकांनी LICच का घ्यावी? बरोबर. इन्शुरन्स इंडस्ट्रीचा सगळ्यात बेस्ट टेक्निकल विषय असेल ना तर आफ्टर सेल सर्व्हिस. इन्शुरन्स हा मेजर कन्सेप्ट आहे की आफ्टर सेल सर्व्हिस मध्ये तुम्हाला एजंट पाहिजेच पाहिजे. कारण आफ्टर सेल सर्व्हिस मध्ये
तुम्हाला उद्या भविष्यात तुमचा मोड चेंज करायचा आहे, क्वार्टरलीचा हाफ इयरली करायचा आहे, इयरली करायचा आहे, किंवा कुठल्याही प्रकारचे नॉमिनेशन चेंज करायचं. अगोदर तो बॅचलर असेल आणि नंतर त्याचं लग्न झालं, नॉमिनी चेंज करायची आहे. हे आफ्टर सेल सर्व्हिससाठी तुम्ही जर ऑनलाईनला गेला तर आफ्टर सेल सर्व्हिसला लिमिटेशन येतात. तुम्हाला स्वतः जावं लागेल, तिथं ऑफिसमध्ये चक्रा मारावं लागतील. पण जर तुम्ही एजंटच्या माध्यमातून गेला असेल आणि एजंटच्या माध्यमातून गेला असेल तो एजंट स्वतः तुमच्याकडे येईल, ही सर्व्हिस तुम्हाला स्वतः देईल. बरं, तुम्ही ते केलं म्हणून काय तुमचा विशेष मोठा फायदा होतोय, तुम्ही ऑनलाईन केला म्हणून विशेष मोठा फायदा होता असं काहीच नाही. मेजर कुठे तर मिगर तुमचा हे होईल, पण होणारं नुकसान फार मोठं आहे. उद्या डेथ क्लेम आला, डेथ क्लेमच्या वेळेला सगळ्या प्रोसेस असतात, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन किंवा कुठले, तुम्हाला जर विदाउट एजंट LICच्या एजंटच्या व्यतिरिक्त डेथ क्लेम सेटल करणं एवढं सोपं नाही. तो जर मीडिएटर म्हणून एजंट असेल तर तो सगळ्या प्रोसेस व्यवस्थित करेल, तुमचा डेथ क्लेम व्यवस्थित मिळवून देईल. पण शेवटी आपण उद्देश कशासाठी केलाय, माझ्यानंतर माझ्या फॅमिलीला कुठेही हॅसेल फ्री क्लेम किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा रिटर्न्स मिळाले पाहिजेत, हा आपला मुख्य उद्देश आहे. आणि तुम्ही जर ऑनलाईनच करायला गेला तर परत तो आफ्टर सेल सर्व्हिस देणार तुम्हाला कोण? आणि त्यामुळे त्याच्यामध्ये इतक्या अडचणी येणार की जो तुमचा मुख्य उद्देश आहे त्यालाच त्या ठिकाणी तिलांजली मिळणार. त्यामुळं मी आजही तरुण मुलं आहेत काय असतात छोट्याशा फायद्यासाठी मी त्यांना एवढीच विनंती करेन की भविष्यातलं मोठं नुकसान तुम्ही टाळा आणि प्रॉपर प्रोफेशनल जसं डॉक्टरकडे तुम्ही चांगले जाताना, बरोबर आहे, घर बांधताना चांगला इंजिनियर पाहताना, तसा प्रोफेशनल चांगला एजंट पहा, शोधा आणि त्याच्यावर तुमचा इन्शुरन्स करा. भरे घालातला तुमच्या जवळचा एखादा एजंट आहे, तो जर प्रोफेशनली काम करत नसेल तर त्याच्याकडे करू नका. जो काम व्यक्ती एजंट प्रोफेशनली काम करतो त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडे व्यवस्थित इन्शुरन्स करा. एवढीच मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं तर म्युच्युअल फंड, SIP असे वेगवेगळे माध्यम असताना LIC एजंटची का गरज आहे सर? म्युच्युअल फंड, SIP ही सगळे माध्यम आहेत, परंतु लोकांना आजही इन्शुरन्स पाहिजे असेल तर तुम्हाला LIC हा बेटर ऑप्शन, LIC शिवाय दुसरा बेटर ऑप्शन असू शकत नाही. कारण प्रत्येकाचे आपलं आपलं एक महत्व आहे. म्युच्युअल फंडचं महत्व त्याच्या ठिकाणी योग्य आहे, SIP हा म्युच्युअल फंडचाच भाग आहे, तो पण जरुरी आहे. परंतु काही ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्ससाठी हा LIC किंवा इतर ज्या इन्शुरन्स कंपन्या याच्याशिवाय पर्यायच नाही करत. कारण शेवटी असं आहे की म्युच्युअल फंड मधून काय करणार आहे तुम्ही, रिटर्नच्या दृष्टिकोनातून बघणार आहे. मला एवढे रिटर्न्स मिळाले पाहिजे, मला रिटर्नचे एवढे इन्व्हेस्टमेंट मिळाले पाहिजे. परंतु आज मी जर 35 वर्षाचा आहे तर माझी क्रिएटिव्हिटी ऑफ लाईफ किती आहे, 60 पर्यंत आहे, जी गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे आहे. म्हणजे 25 इयरचा माझा टेन्युअर आहे ना, त्या टेन्युअर मध्ये जर मला काय झालं अचानक तर ती रिकव्हरी कोण करून देणार तुम्हाला? ती रिकव्हरी तर कुठेही होणार नाही. तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये जरी केले तरी ती फक्त म्युच्युअल फंडचे रिटर्न्स तुम्हाला देतील, त्यांचं एक वेगळं हे आहे. परंतु तुम्हाला ती रिकव्हरी करायची असेल तर त्याच्यामध्ये ह्युमन लाईफ व्हॅल्यू बोललं जातं. ह्युमन लाईफ व्हॅल्यू HLV ही ह्या ठिकाणी तुम्हाला जसं माझं आजचं जेवढं इन्कम आहे तेच इन्कम मला स्टेबल राहिलं, कमीत कमी स्टेबल राहिलं तर ज्या पुढच्या 25 वर्षानंतर मला मध्येच काय झालं, कॅज्युअलिटी झाली, तर ती रिकव्हरी मला LICच्या माध्यमातून मिळू शकते, इतर कुठल्याही ह्याच्यातून मिळू शकत नाही. त्यामुळे इन्शुरन्स हा पाहिजेच आहे, तो गरजेच आहे. जसं की मी होम लोन घेतलं, होम लोनच्या अगेन्स्टमध्ये मला उद्या मी 1 करोडचं होम लोन घेतलं आणि मी जर इन्शुरन्सच केला नाही तर उद्या कॅज्युअलिटी झाली, डेथ कॅज्युअलिटी झाली त्या होम लोनच्या ओनरची, तर ते पैसे देणार कोण तुम्हाला? EMI पे कोण करणार? त्याला जर कोलॅटरल इन्शुरन्स असेल तर ते इन्शुरन्समधून पैसे मिळतील, त्याचं घरी शाबूत राहील आणि त्याला कुठल्याही प्रकारे घरच्या लोकांना, फॅमिली मेंबरला एक्स्ट्रा बर्डन पण येणार नाही, फायनान्शियल बर्डन येणार नाही. त्यामुळे इन्शुरन्स हा गरजेचाच आहे. आणि आता मस्त अन्न वस्त्र निवारा म्हटलं की त्याच्या जोडीला इन्शुरन्स, ही चौथी कन्सेप्ट झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी इन्शुरन्सची गरज आहे. म्हणजे तुम्ही कारचा करत असेल इन्शुरन्सची गरज आहे, हेल्थचा करत असेल तर इन्शुरन्सची गरज आहे, इंडिव्हिज्युअल करत असेल तर इन्शुरन्सची गरज आहे. म्हणजे इन्शुरन्स ही काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने ओळखून इन्शुरन्स हा केलाच पाहिजे. थँक्यू सो मच. खूप महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलाय सर. तुमचं समाजकार्य पण फार मोठं आहे सर. म्हणजे तंटामुक्त गाव यासाठी तुमचे खास प्रयत्न तुम्ही केलेले आहेत, तर ते प्रयत्न आम्हाला ऐकायला आवडतील. मूळ म्हणजे लोकांमध्ये वादविवाद झाला नाही पाहिजे, कुटुंबामध्ये भांडण लागलं नाही पाहिजे, समाजामध्ये भांडण लागलं नाही पाहिजे, तसंच गावातही वाद नाही झाला पाहिजे. ह्या मूळ विचाराप्रमाणे मी त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला प्रयत्न करत असतो. गावामध्ये सुद्धा असंच एक प्रकरण होतं की ते
21 वर्ष त्या ठिकाणी कोर्ट कचेऱ्या खेळत होते, 4 कुटुंब होते हो. आणि जवळजवळ 7-8 एकरची जमीन त्यांनी अशी पडून ठेवली, ती मोठमोठी झाडं उगवली होती. त्या कुटुंबांना मी पाहिलं डोळ्यासमोर की त्यांच्या कोर्ट कचेरीच्या त्याच्यामुळं त्या अख्खं 40 कुटुंब अक्षर झिजलेली होती, खचलेली होती आणि त्यांचं एक वेगळीच अवस्था होती सायकोलॉजिकली, मेंटॅलिटीने. मी त्या पाहिल्यानंतर त्यातला एक तर माझा जवळचा नातेवाईक होता. मग त्यांना घरी घेऊन त्यांना त्यांच्या मुलांना भेटलो की बाबा हे तुम्ही सगळं चालू आहे, घरातलं मागे आहे, तुमच्या मागे पैसे हे ते, हे कधी मिटणार आहे काय? तर त्या मुलांची मानसिकता पहिल्यांदा मी बदलली. बाबा रे, तुम्ही तुमच्या वडिलांना समजून सांगा, तुम्ही हे सगळ्या गोष्टीनं काही होणार नाही, निष्पन्न काही होणार नाही, वादानं काही वादाचा शेवट हा वाईटच आहे. आज जगात कुठल्याही वादानं जर तुम्ही गेला तर ती कुठली गोष्ट थांबलेली नाही. तर मग त्यांना ती व्यवस्थित समजवलं. त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांना काउन्सिलिंग चांगल्या पद्धतीने केलं, समजवलं. मी त्यांच्याबरोबर गेलो, एका एका व्यक्तीला घेऊन समजवलं आणि त्यांनी ते ऐकलं. इतक्या लेवलनं ऐकलं की त्यांनी त्या मुलांनी इतक्या टोकाचं पाऊल घेतलं की मी माझ्या बापाला समजवणार, दुसऱ्याने झालं मी माझ्या बापाला समजवणार. ऑटोमॅटिक आपापल्या कुटुंबातल्या व्यक्तीवरती कुटुंबातलं प्रेशर तयार झालं की नाही, आपल्याला हे भांडण तंटा नको आहे, कोर्ट कचेऱ्या नको आहे. आणि त्याच्यातून ते एकत्र आले, कोर्टात जाऊन संमतीपत्र तयार केलं, आम्ही सगळी माघार घेत आहोत. सांगायचा उद्देश म्हणजे मोठमोठ्या लोकांनी या ठिकाणी ते प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केला होता. अगदी म्हटलं मंत्री महोदयपासून अगदी मोठ्या लोकांनी प्रयत्न केले होते. आमचे स्थानिक आमदार, त्या आत्ताचे आमदार त्यावेळेचे ते पुढारी होते, त्यांनी प्रयत्न केला होता. परंतु ह्या शेतकऱ्यांनी कुठेही त्यांचं ऐकलं नव्हतं. आणि त्यांची कदाचित चूक काही नसेल, पण मी त्याच्यातलं मूळ शोधायचा प्रयत्न केला होता. कुठून वाद होतोय, वादाचं मूळ काय आहे, त्यांना व्यवस्थित समजवल्यानंतर ते सगळं ऐकलं त्यांनी आणि त्यांनी संमतीपत्र देऊन ते सगळ्यांनी माघार घेतली. आज त्यांची 4ही कुटुंब गुण्यागोविंदाने नांदतायत, व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात. काही ट्रॅव्हल्स विकत घेतल्या, ट्रॅव्हलचा बिझनेस करतात. इतरांनी शेती विकत घेतली, शेती चांगल्या पद्धतीने करतात. काहींनी फ्लॅट्स विकत घेतले. त्या ठिकाणी आज माझ्या डोळ्यासमोर ती कुटुंब पाहिल्यानंतर इतक्या आदरानं माझ्याशी बोलत असते की ठीक आहे, साहेबांनी कुठेतरी प्रयत्न केला आणि मी केला म्हणजे काय, मी वेगळं काय केलं असं काही नाही. मी एक चांगली भूमिका त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. बाबांनी या मार्गाने जा, तुमचं भलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की आमचं कुटुंबाचं व्यक्तिशः एक भांडण होतं, वाद होता. आमच्या चुलत भावाबरोबर बाबुराव सुळे म्हणून पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत, मुंबईला होते ते. त्या व्यक्तीने ज्यावेळी मी हा वाद सोडवलेला पाहिल्यानंतर त्याला काय त्याच्यामधून प्रेरणा मिळाली, त्यांनी समोर येऊन, माझे वडील स्वतः नेहमी म्हणायचे, अरे आपल्या वादात जमिनीचा बांधाचं भांडण आहे, काय करतोय काय करतोय. मी वडिलांना एवढं सांगायचं, बाबा तुम्ही काय काळजी करू नका, मला भांडणात चिरायचं नाही, मला वादात चिरायचं नाही. तुम्ही पाहत राहा, एक दिवस हा माणूस प्रामाणिकपणे येऊन देईल. त्यांनी आम्हाला, माझ्या भावाला बोलवून, कोणालाही न बोलवता बोलवून त्या ठिकाणी ते बांध फोडून, स्वतःच्या हाताने JCB लावून बांध फोडून आम्हाला ती जागा दिली. वडिलांना मी सांगितलं, बघा हे तुम्ही चांगलं पेराल तर ती चांगलं उगवणार. आज त्या व्यक्तीला कुठेतरी समज वाटलं की हा माणूस प्रामाणिक आहे, विचारानं प्रामाणिक आहे. आज त्या बाबुराव सुळेंचं पण मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो की माझ्या विचारात त्यांच्या विचारापर्यंत पोहोचले आणि त्या पूर्ण कुटुंब त्यांच्या मागे उभा राहून तो माझाही वाद त्याच्यामध्ये मिटला. बाकी काय, कुणी असेल समजवलं तर समजू शकतो माणूस, वादात शिरला तर ते वादच वाढत राहणार आहे. मग ते कुटुंबातला असो किंवा लोकातला असो, हे मी नेहमी प्रयत्न केलाय आणि आज त्याच्यामध्ये बऱ्याच अंश यशस्वी झालोय. ऑफिसमध्ये सुद्धा एखादा कस्टमर येतो, असा वैतागून येतो, ती सगळ्या लोकांची म्हणतात ना वेडवाकड्या शब्दामध्ये हे करत असतो, पण मी त्याला समोर बसवतो, चर्चा करतो, बाबा रे असं नाही, हे असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल. त्याचा राग शांत करतो, चहा पाणी करतो आणि खुशी खुशी त्याला मी माघारी त्या ठिकाणी त्याचं काम करून पाठवतो. ही कसं तुम्हाला परमिशन देतो, सगळ्यांना देतो असं नाही, मला परमिशन ते दिलेलं आहे आणि त्यात मी यशस्वी होतो. माझ्या संकुलात काम करताना सुद्धा बऱ्याच लोकांचे वादविवाद असतील, काय समजवण्याचा प्रयत्न करतो, मिटवण्याचा प्रयत्न करतो. एक चांगला माणूस म्हणून फक्त LICचं काम करणं हाच उद्देश नाही, तर त्याच्याबरोबर तुम्ही एक सामाजिक संदेश आणि चांगलं काहीतरी केलं पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून मी काम करत आलो. आजपर्यंत त्याच्यामध्ये यशस्वी झालोय. भविष्यातही परमेश्वर करो माझ्याकडे अशा प्रकारची प्रकरण येऊच नये, अशी परिस्थिती परमेश्वरानं जगात तयार केली पाहिजे. आलीच तर ती मी निश्चितच मिटवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. एवढीच मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर, हे तर तुमचं सगळं प्रोफेशनल काम झालं, पण तुमचा एखादा असा किस्सा जो अगदी हृदयाच्या जवळ आहे, असं एखादा? मुख्य म्हणजे मी 9वीला होतो की 9वीला असताना गुढीपाडवाचा सण होता. गुढीपाडव्याच्या अगोदर रात्री, मी 9वीला असताना 10वीच्या प्रिपरेशन आणि 9वी या दोन्ही गोष्टी एकत्र चालू असताना
आणि मला विशेष म्हणजे 9वीला एवढा अभ्यास करायचा होता की मला 10वीच्या उन्हाळी क्लासेससाठी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने जी निवड होती, ज्यांना 75% जास्त मार्क्स मिळाले पाहिजेत, तर तुमची तिकडे सातारला सिलेक्शन व्हावं अशी एक प्रोसेस होती त्याच्यात. आणि माझे अचानक पुस्तक आमचं मी मामाच्याकडे राहायला होतो, मला अगोदर बोलल्याप्रमाणेच मामाच्याकडे राहायला असताना अख्खं घर जळलं मामाचं. अरे बापरे. पूर्ण घर जळलं, म्हणजे माझं पुस्तक वह्या कपड्यापासून सगळं 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 जळलं. आणि गुढीपाडव्याचा सण म्हणजे एप्रिल महिन्यातला म्हणजे होता आणि 6-7 तारखेपासून परीक्षा चालू होणार होती. लिटरली सांगायचं की त्यावेळेला माझे इतरांची पुस्तकं मागून पूर्ण पुस्तकं जळल्या. म्हणून इतरांची पुस्तकं मागून, मित्रांची पुस्तकं मागून, विनंती करून बऱ्याच मित्रांनी मला मदत पण केली. माझा एक मावस भाऊ होता हरिदासुले, त्याची पण काय पुस्तक मला मिळाली. आणि ती पुस्तकं आणून मी ती परीक्षा पूर्ण पास झालो. नुसती पास ना झालो तर मी त्या मेरिटमध्ये बसलो, 9वीच्या मेरिटमध्ये बसलो. आणि माझं सिलेक्शन तिकडे सातारला रयतच्या वतीने जे उन्हाळी क्लासेस होते 2 महिन्याचे, तिथं सिलेक्शन झालं. आणि तो माझा इतका टर्निंग पॉईंट झाला की घर जायला असून सुद्धा जर तुम्ही जिद्द पकडली ना, मला तिथं करायचं, अचिव्हमेंट करायचे ना, तर तुम्हाला काही हरडल येत नाही. आणि तो उन्हाळी क्लास केल्यानंतर माझ्या जीवनाचा पूर्णच माइंडसेटच चेंज झाला. आणि त्या उन्हाळी क्लासचा मी एवढा फायदा घेतला ते असणाऱ्या मुलामध्ये की मी 10वी इतक्या चांगल्या पद्धतीने पार केलो की मी 80% वर कधीच नव्हतो. आणि मी 10वीच्या वेळेला मी 80% वर गेलो, 83% मार्क पडून मी त्या ठिकाणी फर्स्ट आलो. मग तो जे घर जळणं, जर एखादा मला जर पुस्तकं जळलं तर काय करणार मी, पण मी त्यातून म्हणतो ना फिनिक्स पक्षाप्रमाणे ही केली, जंप घेतली, भरारी घेतली आणि त्याच्यातून अडचणी मात करून ती त्या ठिकाणी मी यशस्वी झालो. तो किस्सा आजही म्हणजे पाहिलं, आठवलं तरी अंगावर काटा येतात की भीषण प्रसंग होता तो, दुर्दैवाचा प्रसंग होता. पण त्यातून तो सायली सलामत मी बाहेर पडलो. आई वडिलांना त्याचा अभिमान, बाबा घर जळलं पण हिने सगळं केलं व्यवस्थित. असा प्रसंग पण आला असेल ना तुमच्या आयुष्यात, ज्या वेळेला तुम्ही काहीतरी अचीव्ह केलंय, तुमच्या दृष्टिकोनातून ती फक्त एक अचीव्हमेंट होती, पण आई वडिलांच्या दृष्टिकोनातून ते एक इमोशन होतं. बरोबर. असा काही प्रसंग असू शकेल ना? माझ्या मेन म्हणजे आई वडिलांची पहिल्यापासून इच्छा होती की गावाला तू एक घर बांधलं पाहिजे, एक बंगला बांधला पाहिजे, घर बांधलं पाहिजे. आई वडिलांची अचीव्ह म्हणजे इच्छा होती. आणि मी माझ्या घराचं माइंड आहे ना, माइंड मी फार लहानपणी तयार केलं होतं. मला असा बंगला बांधायचा आहे. म्हणजे विचार करा की मी ज्या वेळेला अगदी 10-12 वर्षाचा होतो, स्वप्न व्हायचं वय असतं ना ते 12-15 वर्षापासूनचं, त्यावेळी मी डोक्यात माझ्या कल्पना होती. एक जागा होती, जी जागा त्या ठिकाणी घरासाठीच ठेवली होती, आमच्या खाण्याची जागा म्हणून बोललं जायचं. ती जागा होती आणि मी ह्या ठिकाणी माझा एक दिवस बंगला बांधणार. आणि जी गोष्ट तुमच्या मनात तयार होते ना, तर त्याला म्हणतात ना की तो तुमच्या सत्यात उतरायला सुरुवात होते. आणि तेव्हापासूनच मी डोक्यात ठेवलं होतं की मला ह्या ठिकाणी बंगला बांधायचा, मला ह्या ठिकाणी बंगला बांधायचा, माझ्या आईवडिलांच्या हयातीत बंगला बांधायचा. आणि ते स्वप्न मी पूर्ण केलं. तुम्ही कधी आला पंढरपूरकडे येताना निश्चित पहा, आज 12 ते 13 गुंठ्याची जागा आहे. आज 3600 स्क्वेअर फूटचा बंगला, म्हणजे 3 मजली केला आणि इतका सुंदर केला. आणि तो बंगला बांधल्यानंतर एक मी सामाजिक संदेश द्यायचा. जनरली तुम्ही वास्तुशांती पाहतो आपण कशी असती, आपला कार्यक्रम असतो, होम हवन वगैरे होतं आणि विषय तो आपल्या जेवणावर आणि इतर गोष्टी होतात. पण तो कार्यक्रम करताना सुद्धा मी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी माझे जे गुरुजी होते, जे तुम्हाला म्हटलं कराणे गुरुजी अगोदर बोललो होतो, त्या ज्या गुरुजींनी मला बालपणात घडवलं 4थी पर्यंत, त्या गुरुजींचा सत्काराचा कार्यक्रम मी त्या ठिकाणी ठेवला, पूजनाचा कार्यक्रम मी त्या ठिकाणी ठेवला. मी, माझ्या पत्नीने, माझ्या भावाने, त्याच्या पत्नीने, आम्ही त्या गुरुजी पाय धुतले, त्यांना सत्कार केला. आणि माझे जे मित्र आहेत, जे माझे समवयस्क होते, जे अधिकारी झालेले आहेत, त्या सर्वांना मी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं. आणि त्यांनाच नाही फक्त, तर जे शाळेचे विद्यार्थी आहेत, आमच्या आता झेडपीची शाळा ज्या ठिकाणी गुरुजी शिकवायला होते किंवा माझी झेडपी शाळा होती, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बोलवलं त्या कार्यक्रमाला, त्या शाळेच्या सर्व शिक्षकांना बोलवलं. आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी गुरुजींचा सत्काराचा कार्यक्रम केला. आणि त्याच वेळेला माझ्या आई वडिलांचंही मी पूजन केलं. त्यांचं पाय धुणं हे ते सगळं आहे, माता पिता पूजन आणि गुरुपूजन हे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी केल्या. मला तो मेसेज ह्याच्यातून तो दाखवायचा होता की गुरुजी ती बोलवले होते, सगळे शिक्षक बोलवले होते, त्यांनाच एक दाखवायचं होतं की बाबा तुम्ही जर विद्यार्थी घडवले चांगले, तर उद्या तुमचा सुद्धा अशा प्रकारे सत्कार होऊ शकतो. आणि मुलांना हे दाखवायचं होतं, तुम्ही जर गुरुजींचं ऐकलं किंवा तुम्ही जर आई वडिलांची सेवा केली, आई वडील म्हणेल तसं ऐकलं, तर तुम्ही सुद्धा हे हनुमंत सुळे किंवा इतर जे हे या ठिकाणी अधिकारी आहेत, सगळे DYSP होते,
आमचे RTO वगैरे सर्व मित्र परिवार होते. 100च्या आसपास ती लोक आली होती मित्र परिवार. त्यांच्या समोर आम्ही सुद्धा अशा पद्धतीचा अधिकारी होऊ शकतो, माझा सुद्धा असा बंगला होऊ शकतो, ही त्या मुलांना पण कुठेतरी स्वप्न बघायला सुरुवात होऊ शकते. असा एक सामाजिक दृष्टिकोन ठेवला. त्यावेळेला गजी ढोल ठेवला, म्हणजे जो पारंपरिक धनगरी नृत्य आहे तो गजी ढोलचा त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. 4 गावचे गजी बोलवले, जेणेकरून तो कार्यक्रम असा फुल असा भरगच्च वाटला. त्यावेळी त्याकडे आमचे आमदार तुम्हाला माहिती झालं उत्तमराव जानकर EVMच्या माध्यमातून देशभरात प्रसिद्ध झाले मार्करवाडी प्रकरण. तर ते स्वतः आल्यानंतर त्यांनी मला कौतुकाची थाप मारली. म्हणजे सुळे साहेब तुम्ही या वस्तीवरती एवढा जमावडा उभा केला, मानलं पाहिजे तुम्हाला. एक अशा पद्धतीने केलं. आणि ते करत असताना गावात एकोपा राहायला पाहिजे, लोकांमध्ये एकोपा राहायला पाहिजे. आमच्या तिथं बापूराव सुळे म्हणून आहेत, त्यांनी त्यांचं कुटुंब 4 भावाचं कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्र केलं. तोच मेसेज, कारण कसं आहे म्हणजे जगात तुम्हाला प्रत्येकाकडून चांगलं चांगलं काहीतरी घेता आलं पाहिजे. आपण राजहंस काय करतो, दूध घेतो पाणी तिथे ठेवतो, तसं चांगल्या व्यक्तीकडून चांगलं शिकलं पाहिजे. तसं बापूराव सुळेकडून मी ते कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी काय करावं लागेल, कसं वागलं पाहिजे ते मी त्या गोष्टी शिकलो. आणि कुटुंबासाठी चांगल्या काय व्हॅल्यूज मेंटेन करता येईल ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला. आणि तो कार्यक्रम अतिशय भव्य आणि दिव्य झाला. तालुक्यामध्ये त्या कार्यक्रमाची चर्चा झाली, वास्तुशांतीची चर्चा झाली की सुळे साहेबांनी काहीतरी चांगला मेसेज दिला. अगदी दिलखुलास आपल्या गप्पा रंगलेल्या आहेत. तुमची राज ठाकरेंसोबतची भेट होती आणि त्या भेटीमध्ये काहीतरी मजेदार घडलं होतं, बरोबर ना? ऍक्च्युली मी जसं गोरेगावला समाज कार्यामध्ये काम करत होतो, महाराष्ट्र निर्माण सेनेचा माझे मित्र धनंजय पानबुडे आणि राकेश मोरे आणि आम्ही तिघेजण कट्टर त्या ठिकाणी मनसैनिक म्हणून काम करत होतो. आणि ती काम करत असताना 2015 साली आम्ही क्रिकेटची एक टुर्नामेंट भरवली होती, मोठी टुर्नामेंट भरवली. त्या कार्यक्रमाला अगदी सुदेश भोसलेंपासून अगदी वाशिम जाफरपासून बरेचसे क्रिकेटरला आम्ही बोलवलं होतं. आणि त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की त्या जे बक्षिसाचा सर्टिफिकेट आहे ते राजसाहेबांच्या सहीचं द्यायचं, असं आम्ही ठरवलं होतं. राजसाहेबांच्या सहीचं द्यायचं. मग त्यावेळेला आम्ही त्यांची अपॉइंटमेंट वगैरे घेतली होती. आणि मी, माझा मित्र धनंजय पानबुडे, आम्ही त्या कृष्णकुंजवरती, आता शिवतीर्थ आहे त्यावेळी कृष्णकुंज होतं साहेबांचं निवासस्थान, तिथं गेलो होतो. तुम्हाला विशेष वाटेल जवळ 35 मिनिटं मी, धनंजय पानबुडे आणि राजसाहेब आम्ही तिघे जणच होतो त्या ठिकाणी. त्यांचं जे बुक स्टॉलचं जे फ्लोअरला होतं ना, तिथे तिघे होतो, वेगवेगळ्या विषयावर बोलत होतो. आणि त्यानंतर त्यांना आम्ही सर्टिफिकेट वगैरे सहीसाठी दिलं. दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सर्टिफिकेटवरची सिग्नेचर करत करत आम्ही त्यांना निमंत्रण पत्रिका दिली साहेब कार्यक्रमाला. त्यांनी निमंत्रण पत्रिका पाहिल्या लगेच आम्हाला म्हणले तुम्ही काय केलंय म्हणले. म्हणलं काय झालं साहेब. म्हणले तुम्ही बक्षीस ठेवलंय, पुरुषांचं बक्षीस एवढं मोठं ठेवलंय आणि महिलांना तुम्ही कमी बक्षीस ठेवलंय, असं का केलं म्हणले. आम्ही आता साहेबांच्या समोर बोललो म्हणजे तुम्हाला माहिती आहे कशी परिस्थिती असते, भले भले बोलत नाही आम्ही, गोंधळ म्हणजे. तर माझा मित्र मी कन्फ्युज झाला, कारण तो कार्यक्रमाचा मुख्य आयोजक होता. आणि ते बोलणार, मी तिथं लगेच पटकन सावरून गेलो. साहेब ठीक आहे, झाली आमची चूक. म्हटलं महिलांसाठी सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने बक्षीस ठेवणार. साहेब बोलले अरे असं विचारच करू नका तुम्ही, असं बिलकुलच नाही. पुरुष आणि महिला एक आहेत आणि त्यांना समान दर्जा दिला पाहिजे. त्या कष्ट करत नाहीत, त्या क्रिकेट खेळत नाहीत, मग त्यांना कमी का. आणि त्या साहेबांचा मी ते माइंडसेट बघितलं आणि असं कधीच नाही करू म्हटले. आपली मुलगी असेल वाटते ना मुलाच्या बरोबर राहिली पाहिजे, मग इथं असं कधीच दुजा नाही. पण आम्ही आलो, साहेबांना सांगितलं, तर जिथं आमचा कार्यक्रम तिथं सगळ्यापासून उद्घोषणा केली, हे बक्षीस जी मुलांचं आहे तेवढंच बक्षीस महिलांसाठी. महिलाही उत्साही झाल्या, जोशाने खेळल्या. तो एक असा मस्त असा किस्सा झाला सांगायचा होतं. साहेब इतकं फास्ट माइंड आहे त्यांचं, राजसाहेबांचं, की तुम्ही. त्यानंतर आम्ही इतर विषयावरती त्यांच्या बरोबर होतो, चर्चा केली, हे ते. आणि ते निवांत होते, टी-शर्ट वरती होते मस्त असे. आम्ही कुणी नसतं. जनरली काय होतं, पॉलिटिकल पार्टीच्या लिडरला भेटताना तुम्ही गर्दीच्या ठिकाणी भेटता, कुठेतरी फोटो काढा, हात द्या, गडबडीत हे करा. पण आम्ही त्यावेळी एकदम रिलॅक्स मध्ये होतो, एकदम मस्त चर्चा वगैरे. आणि त्यांचे श्वान प्रेमी आहेत ना, त्यामुळे आम्हाला पहिलंच हे खाली कुत्रे बघा सगळे कुठे कुठे बसले खालीच बघा, असतील डॉग्स वगैरे, सावध राहा, पाय वगैरे पडेल. आम्हाला जनरली अगोदर माहिती होतं थोडंफार, आपण काळजीने गेलो वगैरे. पण माणूस असा दिलदार आहे. खरंच महाराष्ट्राची भविष्यातली म्हणू शकतो की ज्यांच्याकडे काही स्वप्न आहेत, काही करण्याची विचार आहे, तर निश्चितच राजसाहेब भविष्यामध्ये अशा पद्धतीने करू शकतील. एक मराठी माणूस म्हणून मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो, एक विचार असणारा, स्पष्ट विचार असणारा एक असा नेता महाराष्ट्राला लाभला.
निश्चितच त्यांना अतिशय चांगलं फ्युचर आहे. क्या बात क्या बात. हा किस्सा ऐकून आम्हाला पण खूप छान वाटलं खरं तर कारण राज ठाकरेंचं बोलणं आणि भाषण म्हटल्याच्या नंतर भल्या भल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो आणि त्यांना तुम्ही भेटताय आणि त्यांच्यासोबत त्यांनी काहीतरी तुम्हाला उपदेश ते करतायत आणि तुम्ही ते प्रत्यक्षात आणतायत. तर भन्नाट आहे हे सगळं. खरं छान छान एकदम. त्याच्याबरोबर खरंच जोडून तुम्हाला सांगू इच्छितो, राजसाहेब तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यांचं श्वान प्रेम. आणि आम्ही सुद्धा म्हणजे सुरुवातीला तर मी माझ्या मुलीच्या हट्टामुळं, म्हणजे मुलगीचं नाव आहे सुप्रिया सुळे, मुलीचं नाव सुप्रिया आणि सुळे आडनाव, त्यामुळे सुप्रिया सुळे तिचं. तर तिच्या हट्टापायी आम्ही या ठिकाणी एक डॉग घेतलं. तिचं नाव आहे जिनी. हा. आणि इतकी प्रेमळ आहे तुम्हाला सांगू ना, की आणि खरंच आहे. म्हणजे सुरुवातीला तर मी थोडं आडेवेडे घेतलं घ्यायला, म्हटलं कुठे हे ते मुंबई वस्ती हे सगळं आपल्याला जुळलं की नाही का. पण आता ती जिनी खरं तर ती माझ्या मुलीपेक्षा माझ्या बरोबर आणि माझ्या मिसेस बरोबर इतकी अटॅच झाली आणि खरं अर्थानं कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणार. म्हणजे मीच आहे असं नाही, आमच्या गावच्या कुटुंबाला आणि इथल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले तिने अक्षरशः. जिनी म्हटलं ना, सगळी लोक राग रुसवा राग मत्सर सगळे बाजूला ठेवतात आणि त्या जिनीची चर्चा करतात. आणि त्याचा एक फायदा तुम्हाला सांगतो, म्हणजे माझी मिसेस घरात आले तर एखाद्या दुसऱ्या गोष्टीने आमचे कुरबूर वगैरे काय काय व्हायची. आता घरात आल्यानंतर ती मिसेस आहे ना, मला त्या जिनीच सांगत असते, अहो पप्पा जिनीने असं केलं, जिनीने तसं केलं, जिनीने ते केलं, जिनीने हे केलं. म्हणजे एखादा प्राणी तुमच्या कुटुंबामध्ये एवढा मिसळून जातो, जसं दुधात साखर मिसळते ना, एवढा मिसळून जातो ना, त्याने अख्ख्या कुटुंबाला एकत्र केलं. आणि मला तिचं एवढं प्रेम आणि एवढं जिव्हाळा तयार झालाय. मी दरवाजातून येतो ना, किती आपण थकलेला असतो, रात्री 9ला 10ला येऊ द्या, मी अक्षरशः कधी कधी रात्री 11-12ला जरी आलो, तिला वाजल्याला दिसलं का पटकन येणार आणि स्वागत करणार दरवाजावर येऊन, तुमचं मिठी मारणार, ओरडणार, तिच्या भाषेत ती रडणार वगैरे आणि एवढं खुश करणार ना, तुम्ही सगळं थकवा विसरून जातो. आणि खरंच प्राणी आणि खरंच आपल्या दृष्टीने सुद्धा ती एक प्रकारची, आपण त्याला काय म्हणू शकतो, ती हे आहे माइंडला हे देणारी माइंड रिलॅक्सेशन आहे ते. आणि खरंच आहे. मी तर आता ज्याला शक्य आहे आणि इथं नसेल गावी एखादा असं प्राणी कुठला तरी पाळा, ज्याच्यातून तुम्हाला त्याचा लळा तयार होतो. गावाला तर गेल्यानंतर तो ज्या पद्धतीने स्वागत करतोय, गेटवरूनच ती धावत येतं ना, पूर्ण आपलातून आहे. आणि मी मुलीला खरंच या ठिकाणी तिच्यामुळं आलोय, ती खरंच तिला मी थँक्स म्हणतो की तुझ्यामुळं त्या आम्हाला जिनीचा आणि छंद लागला. आणि अशीच जिनी आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनलाय. जिनी घरामध्ये पूर्णपणे तशा प्रकारची चर्चा असते. म्हणजे राजसाहेबाचा विषय आला त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला इकडे सांगू इच्छितो. खरं तर आमच्याकडे असंच आहे सर, मैत्रीच्या प्राणीप्रेमामुळे आमच्याकडे एक लिओ आणि एक आयवी असे 2 मांजर आले. आणि म्हणजे मी याच्या आधी म्हटले की हिच्या हट्टामुळे ते आले आणि आम्हाला दोघांनाही नको होते, अजयला आणि मला. आमचं असं होतं की आपण वर्किंग आहोत, आपण त्यांची काळजी नाही घेऊ शकणार, त्यामुळे नको. प्राणीप्रेम आहे मात्र घरात नको, कारण काळजी घेता यायला पाहिजे, कारण ते मुक्क प्राणी आहे आणि त्याला वेळच्या वेळी सगळं आपल्याकडूनही झालं पाहिजे, तसं नको म्हणून आम्ही टाळत होतो. पण तिने पूर्ण जबाबदारी घेतली. अक्षरशः तिने ती पिल्लं 1 महिन्याची असल्यापासून आणली आणि ती त्यांचं शी सू सगळं करते. पण ते सुरुवात तशी होती. आता असं झालंय की आम्हाला ते घरात हवे असतात. म्हणजे आम्ही घरात गेलो की दरवाजा फक्त अजयने लिफ्टचा डोर जरी बंद केला तरी त्या आमच्या लिओला कळतं आणि ती धावत जाते ती मांजर आणि दारात उभी राहते. तर ते मैत्रीमुळे घडलंय. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात अगदी वेळात वेळ काढून. आमच्याकडून एक सदिच्छा भेट तुम्हाला. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद. थँक्यू.